इकून घे बेटा, या साईडने. गुड मॉर्निंग. ओके, आपल्या वर्क अँड एनर्जी याच्या रिलेटेड, वर्क अँड एनर्जी याच्या रिलेटेड मी रात्री आपल्या ग्रुप वरती तुम्हाला साधारणतः 25 या 24 क्वेश्चन दिले होते, राईट? हा, आणि रिलेटेड टू फाउंडेशन गुड क्वेश्चन एकदम, म्हणजे तुम्हाला नीट फाउंडेशन किंवा जेई हा चॅप्टर आहे वर्क अँड एनर्जी फिजिक्सचा, राईट? आणि फिजिक्स म्हणल्यानंतर तुम्हाला जेईला जा किंवा नीटला जा, ऑलरेडी फाउंडेशन म्हणल्यानंतर त्या गोष्टी आल्या सगळ्या, ठीक आहे? तर फाउंडेशन मध्ये या गोष्टी डिटेल असणं गरजेचं आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत, तर तुम्ही फार हुशार आहात त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. ओके, तर याच्याबद्दल मी काही क्वेश्चन डिस्कस करतो, ते क्वेश्चन्स तुम्हाला आन्सर सांगायचे आहेत. ओके, तर पहिलं एसआय युनिट ऑफ एनर्जी, हात वर करायचा. एसआय युनिट ऑफ एनर्जी, यस, जूल, बरोबर आहे, व्हेरी गुड. एसआय युनिट ऑफ एनर्जी जूल. एसआय युनिट आणि सीजीएस युनिट माहिती आहे सगळ्यांना? यस, ओके, शिकलो आपण. तर एनर्जी ड्यू टू मोशन इज, एनर्जी ड्यू टू मोशन इज, हा, कोणती एनर्जी? हात वर करा. यस, कायनेटिक एनर्जी, गुड. बट देर आर टू टाइप्स ऑफ एनर्जी मोशन डिपेंड, कायनेटिक अँड पोटेन्शियल, राईट? कोणती कोणती आहे? एक आहे कायनेटिक, दुसरी आहे पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जीचा केमिकल फॉर्म्युला, सॉरी फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं, 1/2 इंटू शाबाश काय mv², राईट? कायनेटिक एनर्जी. दुसरा होता पोटेन्शियल एनर्जी. ओके, दुसरा कायनेटिक एनर्जी डिपेंड ऑन, कशावर? कायनेटिक एनर्जी डिपेंड ऑन मोशन अँड वेलोसिटी अँड मास, बरोबर आहे, वेलोसिटी अँड मास. कायनेटिक एनर्जी डिपेंड ऑन वेलोसिटी अँड मास, मास आणि वेलोसिटीवर डिपेंड राहते. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बेटा, पोटेन्शियल एनर्जी डिपेंड ऑन, यस, स्पीड. ओके, सेकंड हाईट. हा, अजून तुम्ही बेटा तू सांग. हाईट, हा, सिट डाऊन. हाईट इज करेक्ट आहे. ओके, स्पीड म्हणण्यापेक्षा मला आहे, स्पीड असते कायनेटिक आणि हे कशावर? हाईट वर. तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिले, डॅमचं वॉटर दिले की डॅमचं वॉटर त्या वॉल मुळे ते स्टॉप राहते, तेव्हा त्यामध्ये पोटेन्शियल राहते, जेव्हा ते मुव्हिंग मध्ये येते ते कन्वर्ट कशामध्ये करतं? कायनेटिक एनर्जी मध्ये. ओके, नेक्स्ट, विच एनर्जी, सॉरी, वॉटर स्टोर इन अ डॅम हॅज, क्वेश्चन दिला ऑलरेडी, कोणती एनर्जी आहे? यस, पोटेन्शियल. विच एनर्जी चेंजेस इनटू कायनेटिक एनर्जी ड्युरिंग फ्री फॉल? यस, पोटेन्शियल, बरोबर आहे, पोटेन्शियल इज राईट, फ्री फॉल. ओके, व्हेरी गुड. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्टेट, सॉरी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्टेट, हा म्हणजे एक लॉ आहे एनर्जीच्या संदर्भात, तर कोण सांगेल पद्धतशीररित्या? बऱ्याच वेळाने सांगितलेलं आहे. यस, यस, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड ऑर सिट डाऊन, व्हेरी गुड, बरोबर आहे आन्सर. म्हणजे एनर्जीला आपण तयारही करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही, हे नेचरचा नियम आहे, रूल्स आहे. पॉवर इज, हा, कोण सांगते? श्रावण सांग. यस, वर्क डन पर युनिट टाइम. पॉवर इज वर्क डन पर युनिट टाइम. एसआय युनिट ऑफ पॉवर इज, एसआय युनिट ऑफ पॉवर इज, मुलीमध्ये पटकन, गर्ल्स लवकर पटपट. हा, एसआय युनिट ऑफ पॉवर इज पॉवर. यस, हा, वॅट. वॅट. ओके, बघा हे बल्ब असतात ना आपले, ह्याचं काय असतं? प्रत्येकाचं काही ना काही वॅट असतं. आपल्या घरामध्ये आपण 12 वॅटचा, 5 वॅटचा मल्टिपल बल्ब यूज करतो, हे वॅट मध्ये त्याच्या पॉवर मध्ये शो होतं. ओके, 1 वॅट इक्वल टू, कोण सांगतं? यस, 1 वॅट इक्वल टू, जरा मोठ्या आवाज सांग. राईट, 1 जूल per second, right? 1 watt equal to 1 joule. Shabash. Work done is negative when? Yes. Huh? Yes, force oppose displacement. Work done is negative. There are 3 types of work: negative, positive, zero. है ना? मी शिकवलं तुम्हाला, पक्का शिकवलं रे. कोणते कोणते वेगळे सांगा. फर्स्ट वर्क कोणता आहे?
पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो, राईट. 3 टाईपचे वर्क्स आहेत. ओके, इथं विचारलं तुम्हाला त्यांनी, जर फोर्स तुम्ही अगेन्स्ट लावलं तर त्यावर कोणतं वर्क होते? अपोजिट, नो डाऊट. नेक्स्ट, विच ऑफ दिस हॅज मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी स्टोन ऍट द टॉप ऑफ द हिल? हा, Stone at the top of. राईट. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय करते? जर समजा तुम्ही एखाद्या हिलवर एका दगड फेकायला गेले तर ती कोणती एनर्जी असते बेटा? पोटेन्शियल. अ मूव्हिंग कार पजेसेस कोणती एनर्जी? व्हेरी गुड, कायनेटिक एनर्जी. ओके, विच इज अन एक्झाम्पल ऑफ झिरो वर्क? एक एक्झाम्पल सांगा झिरो वर्कचं, सगळ्यांनी सांगा. कॉमन, करेक्ट. पुशिंग अ वॉल दॅट डज नॉट मूव्ह. ओके, तुम्ही खूप भिंतीला धक्के मारायले तर रोज माणूस मारतोच, काय भिंत काय जागा घालतच नाही, काय करावं? एनर्जी स्टोर इन स्ट्रेचर स्प्रिंग इज, हा करेक्ट. एखाद्या स्प्रिंगला तुम्ही असं ताणता ना, बरोबर आहे, तर तुम्ही सोडत नाही तोपर्यंत त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. किंवा तुझं रबर, तुम्ही रबरला ताणतो आपण, पण रिलीज करत नाही. रिलीज केलं म्हणजे काय झालं? ते पोटेन्शियल. रिलीज न करेपर्यंत ते पोटेन्शियल, आणि सोडलं की मग ते कायनेटिक मध्ये कन्वर्ट, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, द युनिट आर्ग बिलॉंग टू, यस, कोणते रे? सीजीएस. विच क्वांटिटी इज मेजर इन जूल्स? शाबाश. ओके, क्लिअर. म्हणजे हे झाले तुमच्या वर्क अँड एनर्जीच्या रिलेटेड काही गोष्टी. ओके, आपण वर्क अँड एनर्जी हे टॉपिक इतक्या पद्धतीने घेतला. याचे काल न्यूमेरिकल्स घेतले, ते न्यूमेरिकल्स आपण युज केले, बरोबर आहे. त्या न्यूमेरिकल आपण 2 फॉर्म्युले युज केले होते. कोण सांगते? मानस. काल आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं न्यूमेरिकलचे बरेच, त्याच्यामध्ये 2 फॉर्म्युले युज केले. पहिल्यांदा युज केला आपण फोर्स बद्दल, राईट, आणि दुसरा काय होता? वर्क बद्दल युज केलं. दोन. ओके, हे झालं वर्क अँड एनर्जी. तर लक्षात ठेवायचं, याचं पुढे डिटेल घेऊ. ओके, स्टॉप.